नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं बेनिफिशरी स्टेटस कसं चेक करावं। ज्याप्रमाणे आपण पी एम किसान योजनेच्या पोर्टलवर जाऊन पी एम किसान योजनेचं स्टेटस आपण चेक करू शकतो, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जे शेतकरी आहे जे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेस पात्र आहे ते स्टेटस कसे चेक करावे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सुद्धा भेटत राहणार। तर या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचे आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा भेटून जाईल। या ठिकाणी आल्यावर या प्रकारचा इंटरफेस तुम्हाला पाहायला भेटेल। महाराष्ट्र शासन कृषी विभाग, महाराष्ट्र राज्यातील अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो उजव्या बाजूला लॉग इन आणि बेनिफिशरी स्टेटस। तर बेनिफिशरी स्टेटस आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर या प्रकारच्या पुढचं पेज तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल। या ठिकाणी बेनिफिशरी स्टेटस चेक करण्यासाठी तुमच्याकडे एकतर रजिस्ट्रेशन नंबर हवा किंवा मोबाईल नंबर हवा। ज्यावेळेस तुम्ही पी एम किसान योजनेची KYC केली होती त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर तुमच्याकडे असेल तर तो नंबर या ठिकाणी तुम्ही टाकू शकतात, किंवा मोबाईल नंबर जो तुम्ही KYC करताना दिलेला आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्ही टाकू शकतात। मोबाईल नंबर टाकल्यावर या ठिकाणी जो कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा आहे आणि गेट मोबाईल OTP वर तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल आणि तो OTP टाकल्यावर या ठिकाणी तुम्हाला या प्रकारचा इंटरफेस पाहायला भेटेल। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात जे बेनिफिशरी आहे त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी डिटेल्स तुम्हाला दाखवली जात आहे। त्यानंतर आपण खाली पाहू शकतो की जे काही बेनिफिशरी आहे त्याच्या बँक अकाउंटमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे किती हप्ते या ठिकाणी ट्रान्सफर केले गेलेले आहे आणि त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। बँकचे नाव आहे, क्रेडिट डेट आहे आणि पेमेंट स्टेटस या ठिकाणी सक्सेस दाखवत आहे। म्हणजे जे पहिले हप्ता होता फर्स्ट इन्स्टॉलमेंट तो या ठिकाणी या बेनिफिशरीचा सक्सेस झालेला आहे। त्यानंतर जो काही दुसरा हप्ता आहे तो सुद्धा या बेनिफिशरीच्या बँक खात्यात वर्ग केला गेलेला आहे आणि तिसरा हप्ता सुद्धा या ठिकाणी वर्ग केला गेलेला आहे, परंतु या ठिकाणी चौथा हप्ता या ठिकाणी दाखवत नाही। तर जे काही शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये वर्ग केले गेलेले आहे ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे नाही। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की PM किसान योजनेचे 2000 रुपये या ठिकाणी वर्ग केले गेलेले आहे। 18 जून 2024 रोजी माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे या ठिकाणी 18 जून 2024 रोजी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये वर्ग केले गेलेले आहे, परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे काही 2000 रुपये आहे ते अजूनपर्यंत या ठिकाणी वर्ग केले गेलेले नाही। तर या ठिकाणी आपण जे काही स्टेटस पाहिलं त्यामध्ये फक्त तिसरा जो काही हप्ता आहे तो या ठिकाणी वर्ग केला गेलेला आहे आणि मार्च 6, 2024 रोजी हा जो तिसरा हप्ता आहे तो वर्ग केला गेलेला होता। तर या ठिकाणी आपण स्टेटस याप्रमाणे चेक करू शकतो। तर याच्याविषयी अजून काही अपडेट असेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सुद्धा भेटत राहणार। भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।